गेली 35 वर्ष तुम्ही सेवा देत आहात भारतीयांना. ह्या प्रशासकीय सेवेच्या प्रवासाबद्दल आम्हाला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल. कसा सुरू झाला हा प्रवास आणि व्हॉट हॅज ट्रिगर्ड यू टू बिकम IAS? प्रत्येक तरुण तरुणीच्या मनामध्ये समाजाबद्दल काहीतरी करण्याची एक इच्छा असते, तळमळ असते. पण आपलं स्वतःचं करिअर करत असताना अशा पद्धतीने आपण समाजासाठी, देशासाठी काय करू शकतो याची नक्की कल्पना, जाणीव ही बऱ्याच वेळेला धूसर असते. मला असं वाटतं की भारतीय प्रशासनिक सेवा किंवा भारतीय पोलीस सेवा या अशा सेवा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर देखील चांगल्या पद्धतीने करू शकता. पण त्याच वेळेला समाजासाठी काहीतरी करण्याची तुमची जर इच्छा असेल, तळमळ असेल, तर ती गोष्टसुद्धा तुम्हाला सहजसाध्य होऊ शकते. तर याची थोडीफार कल्पना असल्यामुळं त्या दृष्टीने करण्याची अनेक तरुणांप्रमाणेच माझी त्यावेळेला इच्छा होती. पण घरचं बॅकग्राऊंड तसं होतं किंवा घरच्यांची तशी इच्छा होती? घरचं बॅकग्राऊंड नक्कीच पूरक होतं, प्रोत्साहन देणारं होतं, याच्यात काही शंकाच नाही. आणि त्याचा अर्थातच या ज्या वेळेला स्पर्धात्मक परीक्षांच्या मध्ये तुम्ही यशस्वी होण्यासाठी धडपडता त्यावेळेला घरच्या लोकांचा पाठिंबा, सहभाग असणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं तुमचं नीतिधैर्य वाढतं, आत्मविश्वास वाढतो. अन्यथा मला वाटत नाही हे शक्य होईल. तुमचं मराठी अगदी मेस्मरायझिंग करणारं आहे. सो मराठीवर काम कधी सुरू केलं? मराठीवर काम सुरू करायची गरज नाही पडली कधी, कारण हे उपजतच होतं. म्हणजे माझा जन्म, शिक्षण कोल्हापूरचा, आणि मी आता गमतीनं नेहमीच सगळीकडेच म्हणत असतो की कोल्हापूरमध्ये सगळ्याच भाषा मराठीमध्ये बोलल्या जातात. कारण तिथं असं शिकावं लागत नाही. बरं. कोल्हापूरमध्ये तांबडा रस्सा खाणं आणि मराठी बोलणं हे कोणी बसून तुम्हाला शिकत नाही, हे उपजत आहे, हे आपोआपच होतं. त्याच्यामुळे ते शिकावं लागलं नाही. फक्त चांगलं साहित्य वाचल्यामुळं त्या मराठीला वरती संस्कार पडले, अजून एवढाच एक फरक आहे.